15 दिवसातच तिने मला सांगितलं की तू चॅनल चालू कर. मग मी नको नको म्हटलं तरी तिने मला बळच चालू करायला लावलं. मग मी चॅनल चालू केलं. व्ह्यूजच येत नव्हत्या तर ती मला नुसतं घुमवत राहायची की म्हणजे मला वेड्यात काढायची की थोड्या दिवसांनी येतात. त्या दिवशी मला गहू द्यायला जायचं होतं, निघून असतो त्या दिवशी अडकलो तर राहते. मी तुला घाबरलो, कधी कधी अडकले कधी नाही. ती आता ती खालून बी काढी ना आता मी अशी निघली ती. नमस्कार मित्रांनो, हिऱ्याला आणलं आज गवत खायला आंब्याच्या शेतात. ओमन मी येणार होतो तर ओमनला आज हिऱ्याला घेऊ इकडं, तर दोघांनी आणलं आम्ही त्याला हिऱ्याला आंब्याच्या शेतात. आता त्याला गवत खायला बांधले. आता ओम आणि मी पहाडं सापडत होतं. म्हणजे तसे हिऱ्याला आम्ही आणलं त्यावेळेस 2 पहाड तर मला दिसलेत. तर ते 2 आणि ओमलाही खाली पडलेलं दिसलं. आमच्या दोघांचं तर भागलं. इथं एक खाऊ आम्ही आणि बाकी पहाड घरी घेऊन जाऊ. सर तुम्हाला मी पहाड दाखवतो मला कुठल्या आंब्याला दिसला आहे. हे बघा, ह्या झाडाला मला एक पहाड दिसला आहे आणि त्या समोरच्या झाडाला एक पहाड आहे. बरं बरं चालतंय. चला आता ओम चाललाय झाडावर, बघतो त्याला पहाड काढता येतोय का. आता ह्या झाडाला ना बघा तो सिंगल आंबा आहे ना, तर तो पहाड आहे. माझ्या बोटासमोर येतो आता तो पहाड आहे. तो एक आहे आणि दुसरा इकडच्या बाजूनी 3 आंबे आहेत. तर त्याच्यातला एक साईडचा आंबा आहे. तर तुम्हाला दाखवतो आता मी कुठे गेले ते 3. हे बघा, हे जे 3 आंबे आहेत ना, तर ह्याच्यात जो माझ्या बोटाकडच्या साईडला आंबा आहे ना, तर तो पहाड आहे. तो गॅरंटेड पहाडच आहे. जाऊन तिथं येईन ना जाता, बघ जाता येत असलं तर, नाहीतर मी जातो, मला सवय. पण कसं आहे ना, आता मी एवढी रिस्क घेतच नाही. ओमचं वजन जरा कमी आहे. माझ्या वजनाने कधीच फांटा मोडू शकतो, पण मला लगेच अंदाज येतो की माझ्या वजन त्या फांट्याला सहन होईल का नाही. पण ओमचं तर वजन सहनच होईल. बघू आता ओम काढतोय का. जा पटकन ना. मगाचा पार तर त्यांनी काढला बरं का व्यवस्थित, म्हणजे म्हटलं जातोय का नाही. तसं ओमने आंबे उतरलेत वर तुझ्या डोक्यावरच्या फाट्याला आहे. हो, अरे तुझ्या डोक्यावरच्या फाट्याला आंबाला वर येते. येऊ मला तर वाटत नाही तुझ्या हाताला येईन म्हणून. ते तुझं कामच नाही. त्याला लय चप्पळ पोरं पाहिजेत, लवचिक. मला वाटतं तुला काढता येईन. आणि लय बिडिरिंग करू, स्टाईल हाणायची नाही खाली. लय फुगीर आणतो. अलीकड तुझा उजवा हात आहे का त्या फाट्याला. हो, तुझा उजवा हात, उजवा खालचा हात, हा उजवा पाय, हा त्या फांटीला बघ. तुला दिसते ना. हा आहे. आता बघू हा ओमला आंबाला काढील आहे, पण येईल का नाही. ओम बघ तुला काढता येतं का नाही, तर धक्का लावतात. त्याचं देठ तुला मी सांगतो. तळ्याकडच्या बाजूचे आहे ना ते देठ आहे. ते समोर 3 आंबे आहेत ना, तर ते बघ पहाड. हो ते 3 बघ काढता येतात का. नक्की ना. नाही लय पुढे जाऊ नको. कसं करावं लागतं, एका पायाने खालच्या फाटीला धरून एका हाताने ती फाटी वळून घ्यावं लागते. पुढच्या शेंडा फाटीचा वळतो. नाही ते तुला मी काटूक देतो खालून, त्या काटकाने त्या देठाला धक्का लाव. देऊ ना काटूकच. म्हणलं तुला नाही काढता येणार. आता ओमकडे मी काटूक दिले. ओमला तर इतक्या पुढे जायचं. त्यो नाही, ते नाही, त्याच्या पुढचा. हा त्यो, हा त्यो, हा बरोबर. बघा हा पडला. आणि हा आंबा तुम्हाला दाखवतो. बघा आंब्याचा कलर 100%. हे बघा प्रेस केला ना, हे बघा मी इथं प्रेस केलं तर प्रेस होतोय. म्हणजे हा 100% पहाड आहे. आम्हाला असे 3 पहाड सापडलेत. बस आम्हाला एक घरी न्यायला आणखीन 1-2 सापडतीलच. आता आम्ही सगळे झाडाखाली राऊंडच मारणार आहेत. फक्त हिऱ्याला नेताना मला इथं दिसला होता. हो आलो. तर हिऱ्याला त्याच्या जागेवर बांधले. हिऱ्या नव्हतं ना, ही धनश्री पिल्लू सारखं ओरडत होतं. त्याला कसं हिऱ्याची सोबत झाली ना, सारखं ओरडते. एक दिवशी तुम्हाला जर सांगतो ना काय झालं, मला कस्टमरला गहू द्यायला जायचं होतं आणि दूध काढून जायचं होतं बरं का. तर हे धनश्रीचं मान आहे ना, हे बघा ह्याच्यातच अडकली. आज अलीकडे अडकली होती, त्या दिवशी पलीकडं. मला तर गडबड झालेली संध्याकाळची वेळ. हे झाड मी ओढतोय एकट्याला ओढानाच नाही हे झाड. लोहेच व्याजारी तसंच बळच मी इकडं ह्या खोडाला पाय लावून ते ओढलं होतं. आता बघा ना तिला महागारी जाताच येत नाही. पण आणि त्या दिवशी संध्याकाळी तिचं पहिल्यांदा असं मान अडकली होती ह्याच्यात. तर मी बघितली. पण आज माझ्या लक्षात आलं ती काय करते माहिती का, इथून खालून मान घालते त्याच्यात. आता तिला स्वतः पण काढता येत नाही बरं का, पण ती अशी घ्यायली. खायला काहीतरी फजिती करून ठेवली. काढ ओम काढ. थांब ना, बळच ढकलू नको.
बस नाही तिने खालून आली पाहिजे अशी. ते बघा ती काढाय बघते आता, ती जातच नाही, बसते हे अडकून. काही गरज आहे का? त्या दिवशी मी लय घाबरून फजिती, मी काळजी करत बसलो कधी मान अडकली असेल कधी नाही काय माहिती. हो वड झाड इकडं, वड बर इकडं झाड. हां वड वड. हा नाही झाले काय करा मी वडीचं झाड तुम्ही असं करून आता निघत आहे. नाही ते वरून गेले, खालून केलं ना तिने, निघत आहे व्यवस्थित. आता मला माहीत झालं ती खालून मुंडकं त्याचा अडकवती मान त्याच्यात. थांबदा ओम तुला नाही निघत, ओमला तर निघतच नाही ते. कसं आहे असं महाखाली करायला पाहिजे तिने. तुम्ही वडा मी ढकली हे थांब धनश्री थांब. हो गोंधळ कर, थांब ती मनाने काढते खाली करून. हां थांब, अशी मान कर. ते खालून बी काय झालं तिने जरा तिरकं करून घातलंय ती. आणि त्या दिवशी तर मला गहू द्यायला जायचं होतं, निघूनच ना त्या दिवशी अडकलो तर राहते मी तुला घाबरलो. कधी अडकले कधी नाही. ती आता ती खालून बी काढी ना आता मी अशी निघली ती. तर मित्रांनो आता गुरांचं चालू आहे दुपारचा आराम. तर ऊन तर काय विचारूच नका रे बाबा. नंदिनी कधी पण तशीच पाय लांबूनच झोपते बाबा. आता माझा आवाज ऐकून उठला नाही तर ती झोपलेलीच होती. तर गुरांचं चालू आहे दुपारचा आराम. आणि गरमी तर विचारूच नका. थोडंफार वारं आलं ना तर बरं वाटतं, नाही तर गरमी लईच उष्णता गावाकडे. शहरात तर कसं असेल, पण गावाकडे पण तरी आज वार आहे बरं का, तरी आज जरा बरं वाटतं. नाही तर रोज बघितलं ना तर ही गाणीची असंच करते स्टॅलिन. तर म्हणजे त्रास होतो गरमीने स्टॅलिनला पण, आणि इकडं मेंटासला पण त्रास होतो बरं का गरमीने. ही मेंटास आहे ना आज जरा सध्याला तर वारं वाहते ते बघा, लिंबाचे फांटे हालत आहेत, म्हणजे तेवढं वारं आहे सध्याला, मग त्याच्यामुळं बरं वाटते. नाही तर हिला पण गरमीने लय त्रास होतो. आत्ता पण तुम्ही स्टाईलिन दाखवतो तुम्हाला, आत्ता फोनमध्ये दिसेल की नाही, पण गाय कशी व्हायब्रेट होते बघा. तिचं पोट आणि पूर्ण शरीर बघा कसं हालतंय. का तर हे होते कारण की तिला गरमी सहन होत नाही. आता ती गरमीमुळं थोडं दूध पण कमी द्यायला लागली आहे, कारण की त्याची एनर्जी इकडं ते गरमीने वायाला जाते, ते शरीर हलण्यात वगैरे. तर त्याच्यामुळं म्हणजे फॅट वगैरे चांगलं लागतं, पण जरा दूध कमी देते ती. एकदा पाऊस पडला ना, वातावरण थंड झालं ना, मग परत ती रेग्युलर येईल दुधावर. पण बघा ना असा, आणि हा त्रास झाला बगिऱ्याला माझ्या लवकर लक्षातच आला. म्हणजे काय झालं ना, बगीर एक दिवस गाय भैयाने बाहेर बांधली होती दूध काढायला, तर सारखं वासरासाठी ओरडायची, म्हणून मी बगिऱ्याला तिकडं नेलं नव्हतं झाडाखाली लवकर. नाही तर बगिऱ्याला पण इथं भरपूर त्रास व्हायचा आहे गरमीने. जरच्या गुरांना फार त्रास होतो. आता तुम्ही बघा स्टॅलिन इतकी हालचाल करते ना, आता ह्या गिरमधलं बघा तुम्हाला दाखवतो. कोणीतरी एवढी हालचाल करतंय का? कोणाला काहीच त्रास नाही एवढा गरमीचा, पण गिर गुरांना काहीच त्रास नाही, राणीला पण त्रास नाही. तिकडं बघा नंदिनी एवढी छोटी आहे ना, तर आता एकाच फ्रेममध्ये बघा ही किती हालते, स्टॅलिनचं पोट किती हालतं आहे. तर आणि नंदिनी बघा किती शांत बसली आहे. ती तर झोपली होती पण मी आल्यामुळे उठली. म्हणजे नंदिनीला त्रास होत नाही, पण एवढा स्टॅलिनला त्रास होतो आहे गरमीने. आता मी कडवळ आणायला चाललो आहे गुरांना. गुरं उसाला तर पूर्ण वैतागलीत. आता आपण कडवळ 2-3 दिवस झालं कडवळ चालू केले गुरांना, तर आता मी कडवळ आणायला चाललो आहे. आणि ही मका आहे, आणि मकाच्या पलीकडे कडवळ आहे, आणि हा भिमुंग आहे. तर ह्याच्यातला आपला छोटा भिमुंग आहे ना, म्हणजे कमी कालावधीचा, तर तो भिमुंग मला आता डुकरेला दिसलं ना, तर त्याच्या शेंगा बघा अशा झाल्यात. हे बघा आणखीन थोडंसं तुम्हाला काढून दाखवतो. हे बघा ही शेंग, तर अशा शेंगा झाल्यात मस्त. म्हणजे मला वाटतं एका महिन्यात भिमुंग काढा येईल, 15 ते 20 दिवसात. तर एक शेंगदाणा बघूया आपण. हे बघा असे शेंगदाणे झालेत आता सध्याला, म्हणजे एक चांगले झालेत. एक 20-25 दिवसात, महिन्यात तर भिमुंग काढायला नक्कीच येईल. आणि हे बघा दुसरी एक शेंगा अशी झाली, परत इकडनं हे बघा अशा शेंगा लागल्या त्याला. आणि बघता बघता आपले दुसरं कडवळ होतं ना, तर हे बटाट्याच्या शेतात पेरलेलं, तर ते पण चांगलं वाढलं. बघा आता छातीला लागते, कुठं कुठं कमरेला लागते, कुठं छातीला लागते. तिथं पाठीमागे चांगलं वाढलं आहे, तिथं एका जागेवर चांगलं वाढलं. बाकी इकडं काय झालं ना,
आपल्या एका बोरचा घोटाळा झाला होता आणि दुसरा बोर चालू होता, म्हणजे एकच बोर चालू होता. तर त्याच्यामुळं मध्ये गॅप पडला होता, भिजणंच उरकलं नाही. तर गॅप पडल्यामुळं हे बघा इकडं हाईटच वाढली नाही. इथं कसं इथं जरा भिजलं होतं कोपऱ्याला, तर त्याच्यामुळे इथं जरा चांगली हाईट झाली. पलीकडे एक पाणी कमी पडलं तर त्याच्यामुळे हाईट जरा कमी राहिली त्याची. हे बघा आता एवढं कडवळ आले, गरज पडली तर आता नेपियर आणीन, कारण कडवळात आता चिखल आहे, पाणी एवढंच आणता येत होतं मला. चला आता ह्याच्यात ना मी कुट्टी करून घेतली. तर ह्याच्यात ऊस, कडवळ आणि नेपियर 3 गोष्टी मिक्स केल्यात. कारण की नुसते नेपियरला पण गुरं कंटाळेत, ऊसाला पण कंटाळेत. फक्त कडवळ खातात बरं का, म्हणजे फक्त ज्वारीचं पीक आहे ना तर ते खातात. पण ते जर आपल्याकडे कमी आहे आणि नेपियर ऊस जास्त आहे, तर त्याच्यामुळं दोन्ही मिक्स केलं आहे. आणि कुट्टीचा कलर कसा आहे बघा, हिरवा दिसतोय. तर असं केलं आहे. पण आता तिकडं घावणीला बघू शकता तुम्ही, सगळे खात आहेत, असं कोणी बघत नाही इकडं तिकडं. तिकडं काबरी पण खाते, सगळे खात आहेत. कारण की ही कुट्टी जर आवडीची तिने मिक्स केली ना मग ऊस निवडताच येत नाही. हे बघा आता गुरांना खायला टाकली ना, सगळे कसं मन लावून खात आहेत. म्हणजे ही कुट्टी ज्वारी मिक्स केली ना कडवळ, तर त्याच्यामुळे सगळ्याला कुट्टी आवडते. नाही तर आधी ह्याच्यातले अर्धी गुरं माझ्याकडेच बघत बसायची बिनधास्तपणे, पण आता बघा सगळे खात आहेत. नाही तर मागच्या वेळेस एकदा ऊस आणि पेर टाकला होता ना, तर अर्धे गुरं माझ्याकडेच बघायचे. आता डुबरी पण खाते आणि सगळे मस्त खात आहेत. नाही त्याच्यातली वृंदा आणि तिकडं ही डुबरी आणि खिलरी माझ्याकडेच बघत राहायची आणि बैल, पण आता खात आहेत मस्त. तर मित्रांनो हे असे आपले आंबे पिकलेत मधून आणि आता हे पाहुण्यांसाठी आणलेत. आणि मित्रांनो ही वहिनी आहे, ही वहिनी म्हणजे माझ्या आत्याची मुलगी आहे, जिने मला यूट्यूब चॅनल चालू करायला लावलं. मी अगोदर बघायचो बरं का, म्हणजे व्लॉग बघायचो. ते भारती रामदेन आहेत का गुजरातचे, तर त्यांचे व्हिडिओज बघायचो मी आधी. आणि ते कसं त्यांचे व्हिडिओज कंबाईन, म्हणजे गाया, त्यांच्याकडे घोडे होते, गाया घोडा, त्यांची ट्रॅव्हलिंग, परत फॅमिली आणि परत शेतीचं सगळं कसं मिक्स असायचं. तर त्यांचे व्हिडिओज मग मला आवडायचे पण. आणि मी बघितलं म्हणजे मला घोड्यांची आवड होती ना, तर त्यांच्याकडे एक घोडी वेली होती त्या भारती रामदेकडे, आणि ती तिच्या पिल्ल्याला दूधच पिऊन देत नव्हती. मग त्यांनी तिचे पाय बांधले, तिला पुढं मुंगसं लावलं आणि तिला समोर धरायचे, आणि तरी पण ती घोडीची इच्छाच नव्हती त्याला दूध पिऊ द्यायची. तर असे मी सुरुवातीला व्हिडिओ बघितले होते त्यांचे. तर म्हणजे आता मला वेळच भेटत नाही, तर त्याच्यामुळे मी फक्त आता कधी कधीच अपडेट घेतो की म्हणजे त्यांचं काय चाललं आहे काय नाही. पण आता त्यांना पहिल्यासारखे लाखात व्ह्यूज येत नाहीत, त्यांना आता एक 30-40 हजार व्ह्यूज येतात, जास्तीत जास्त 50-60 अशा व्ह्यूज येतात त्यांना, त्या भारती रामदेंना. पण मी त्यांचे व्हिडिओज आधी बघायचो. मग नंतर ही वहिनी आहे ना, तर हिने तिचा कुकिंग चॅनल चालू केला होता, तर त्याचं मी एकदा प्रमोशन पण केलं होतं आपल्या चॅनलवर. तर हिने तो कुकिंग चॅनल चालू केला होता, आणि तिने चॅनल चालू केलं एक 15 दिवसातच तिने मला सांगितलं की तू चॅनल चालू कर. मग मी नको नको म्हटलं तरी तिने मला बळच चालू करायला लावलं. मग मी चॅनल चालू केलं, व्ह्यूजच येत नव्हत्या, तर ती मला नुसतं घुमवत राहायची की म्हणजे मला वेड्यात काढायची की थोड्या दिवसांनी येत असतात. आपली यूट्यूब अगोदर म्हणजे परीक्षा घेतं की बाबा नाही व्ह्यूज केले तरी कंटिन्यू करतोय का हा, तर त्याच्यामुळं यूट्यूब इम्प्रेशन देत नाही, असं काय काय सांगत राहिली मला की थोड्या दिवसांनी व्ह्यूज येतात, एकदा व्ह्यूज आले ना नुसता पैसाच पैसा. तिने मला एक गोष्ट खोटी सांगितलेली की 1000 व्ह्यूजला $1 भेटतो म्हणून. तर तिने मला ते खोटं सांगितलेलं, आणि ज्यावेळेस माझं चॅनल मॉनिटाईज झालं ना, तर त्यावेळेस मला कळलं की एवढे पैसे नाही आहेत बाबा, एवढे पैसे येत नाही. पण तिने मला म्हणजे धरून ठेवायला सांगितलं की यूट्यूबला धरून ठेवायला सांगितलं, नाही व्ह्यूज भेटला ना तरी पण तू व्हिडिओ टाकत राहा. तर मग तसं करत असा प्रवास चालू झाला ना, आता व्ह्यूज आपल्याला चांगल्या भेटतात. तर आणि काय व्हायचं, हां मी सुरुवातीला माझा चेहरा दाखवला बरं 2-4 व्हिडिओत, नंतर व्ह्यूजच येणार, तर मग मला लाज वाटायला लागली. मग मी चेहरा दाखवायचं बंद केला. पण परत मग वहिनीने मला सांगितलं की चेहरा पण दाखवायचा, आणि असं तसं मग तिने मला 2-4 व्हिडिओ पाठवले, म्हणजे 2-4 प्रकारचे, की असं सगळं कंबाईन करून असं तू बनव. मग ते व्हिडिओज वगैरे बघून मग मी शिकलो. तर म्हणजे त्याच्या आधी मी पण ब्लॉग्स बनवायचो, पण असे आपल्याला टाकू वाटत नव्हते. तर हिने मला म्हणजे भरपूर सपोर्ट केला की बनव व्हिडिओ म्हणून. तर तिचा कुकिंग चॅनल काय ती जॉब पण करते ना, तर त्याच्यामुळे तिचा काय सक्सेस नाही झाला कुकिंग चॅनल, पण आपला तरी झाला सक्सेस. म्हणजे मी पेशन्स धरला, आणि तिला कसं जॉबमुळे जास्त वेळ पण भेटत नव्हता कुकिंग करायला. ब्लॉग कसं असं माझ्याकडे कंटेंट पण होतं ना शेतातलं वगैरे, तर मला असं जमायचं. मग तिला कसं कुकिंगच करायला लागायचं वेगवेगळ्या अँगलने वगैरे, आणि आधी जॉबने परेशान व्हायची. तर त्याच्यामुळे ती काय एवढं म्हणजे तिने काय एवढं पेशन्स ठेवून नाही केलं, म्हणजे कंटिन्यू नाही केलं. पण आपलं चालू आहे कंटिन्यू. तर आता चॅनल मॉनिटाईज होऊन पण 2-1.5 वर्ष झालं, नाही 2 वर्ष होत आलं.
2 वर्ष झालं माझं चॅनल मॉनिटाईज होऊन, पण मग मॉनिटाईज झाल्यानंतर तर मग मीच चांगले चांगले व्हिडिओज म्हणजे बऱ्यापैकी आपले साधे साधे टाकत चाललो. तर म्हणजे आता आपल्या चॅनलचं बरं चालू आहे. तर असं तर ही ती म्हणजे आपली काय म्हणतात, ह्या वहिनीने मला भरपूर सपोर्ट केला की तू चॅनल बनव, कोणी काय म्हणत नाही, कोणी काय नाही असं करे. मला दूर वाटायचं, पाहुण्यांनी बघितलं, मित्रांनी बघितलं तर कसं, आणि थोडंसं म्हणजे अनोळखी व्यक्तींनी जरी बघितलं ना तरी मला वाटायचं आपल्याला व्ह्यूज नाही किंवा कंटेंट चांगला नाही, फोन पण आपला चांगला नाही. पण हिने मला चांगला सपोर्ट केला वहिनीने, मग त्याच्यामुळे आपलं चॅनल एकदम मस्त चालू आहे. तर हिचे चॅनलचं ना एकदा मी आपल्या प्रमोशन केलं होतं बरं का आपल्या चॅनलवर, पण नंतर तिने चॅनल कंटिन्यू नाही केला म्हणून मग मी पण सोडून दिलं तिचं हे. तर तुम्ही पण आमच्या श्रीच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत, पाहुण्यांपर्यंत, आणि त्याच्या चॅनलला भरपूर असा सपोर्ट करा. त्याचं चॅनल भरपूर ग्रो होऊ द्या. बस. हां छान ते चल चालतं. आता तू तुझा नाश्ता करेन की म्हणजे आंबे खा. तर तिच्यासाठीच मी आंबे चिरून आणलेत. तर हे बघा असे आंबे, त्याच्यात जेवढ्या कोयात तेवढे आंबेत असं समज. तर हे बघा हीच ती वहिनी आहे जी मुंबईला होती ना, तर काल आली ती. मध्ये एकदा आली होती बरं का आपल्याकडं, पण मला व्हिडिओमध्ये दाखवायचीच लक्ष नाही. म्हणजे तिला मी गांडूखत पण दिलं आणि थोड्या गप्पा वगैरे मारत ती गेल्यावरच माझ्या लक्षात आलं की आपल्याला सांगायचं होतं की आपल्याला चॅनल कोणी चालू करायला लावलं म्हणून. तर मग आता ह्यावेळेस आली होती ना, तर मी म्हटलं आधीवर व्हिडिओ बनवायचे, म्हणजे मी कुट्टी करत होतो त्यावेळेसच आली ती, मग त्यामुळे आधी सांगितलं.